श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीची ताकद आणि कुंभ राशीची कमजोरी. बघा मित्रांनो, की आपली ताकद आपल्याला जमिनीवरून आकाशापर्यंत उंचीवर घेऊन जात असते. म्हणजेच काय, की अपयशातून आपण यशाच्या शिखरावर आपल्या ताकदीच्या जोरावर पोहोचत असतो. तसेच बघा, की त्याचप्रमाणे बघा, आपली कमजोरी ही आपल्याला अ, यशाच्या शिखरावरून अपयशाच्या जमिनीवर पण आणू शकते. म्हणून आपली कुंभ राशीच्या व्यक्तीची ताकद कोणती आहे आणि कुंभ राशीच्या व्यक्तींची कमजोरी कोणती आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर नक्की करा मित्रांनो. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींची ताकद आणि कमजोरी तुम्हाला कळून जाईल. तर आता बघूया, की कुंभ राशीची ताकद कोणती आहे आणि कुंभ राशीची कमजोरी कोणती आहे. तर त्याच्या आधी आपण जाणून घेऊया, की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे. आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. आणि शनी महाराज म्हटलं, की शनी महाराज हे न्याय आणि कर्मचे प्रतीक आहेत. म्हणजे न्याय आणि कर्मचे देवता आहे. म्हणजेच काय, की जसे माणसाचे कर्म तसे शनी महाराज हे फळ देत असतात. म्हणजे आपण जर चांगले कर्म केले तर शनी महाराज हे चांगले फळ देतात. जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला नक्कीच वाईट फळ मिळणार आहे. त्यामुळे आपले नेहमी कर्म चांगले ठेवा, आपले प्रयत्न चांगले ठेवा. आपल्या प्रयत्नाला यश कर्माची साथ असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेल आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आघाडी घेऊ शकता. त्यामुळे नेहमी आपले प्रयत्न आणि कर्म हे चांगले ठेवा. तर चला मित्रांनो, आता बघूया, की सध्या बघा, की कुंभ राशीला सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5चे हे दुसरे चरण आता सध्या कुंभ राशीच्या व्यक्तींना चालू आहे. आणि लवकरच 29 मार्च 2025 मध्ये तुम्हाला 7.5चे तिसरे चरण चालू होणार आहे. त्यामुळे बघा, की कुंभ राशीला थोडासा आता दिलासा मिळणार आहे. कुंभ राशीचे आनंदाचे दिवस येणार आहेत. तर बघूया, की कुंभ राशीची ताकद कोणती आहे. तर कुंभ राशीची ताकद म्हटलं, की बघा, की कुंभ राशीचे व्यक्ती ह्या आध्यात्मिक असतात. म्हणजे त्यांना अध्यात्माची फार आवड असते. देवाची आवड असते. त्यांना देवदेव करायला आवडतं. त्यांना देवाविषयी फार आवड असते. त्याचबरोबर बघा, की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या कलागुणात कलागुणात अग्रेसर असतात. त्यांच्यामध्ये त्यांच्या अंगामध्ये कला ही असते. त्यांना विविध प्रकारच्या कला कला सहभागी होणे किंवा कलाकारी जी असते त्यात त्यांचा हातगुण असतो. म्हणजेच त्या कलाकार असतात. त्यांना आर्टिस्ट असतात. त्यामुळे बघा, की कुंभ राशीचा ही एक ताकद आहे, की त्या कलेमध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यानंतर बघा, की त्या व्यक्तीमध्ये त्यांना अंतर्ज्ञानाची शक्तीही कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये असते. त्याचप्रमाणे बघा, की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या मेहनती असतात. म्हणजेच काय, कुठलीही जबाबदारी कुंभ राशीच्या व्यक्तींना तुम्ही द्या, ते आपली मेहनतीच्या जोरावर त्या यशस्वी करून दाखवत असतात. म्हणजेच काय, त्या फार मेहनती असतात. त्याचबरोबर कुंभ राशीच्या व्यक्तींना खरे बोलायला आवडते. म्हणजेच काय, की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या नेहमी खरे बोलत असतात. त्यांना लबाडी, त्यांना कोणाला फसवणं जमत नाही. आणि कुंभ राशीच्या व्यक्तींचं एक ताकद म्हणजे त्या आपल्या समाजातील लोकांना, आपल्या सोबतच्या लोकांना, आपल्या कुटुंबातील लोकांना आपल्या सोबत घेऊन चालत असतात. जर कोणी त्यांना नावं जरी ठेवले तरी ते आपल्या सोबतच सगळ्यांना घेऊन चालत असतात. एखादी जर कुंभ राशीची व्यक्ती यशाशी यशाच्या शिखरावर जरी पोहोचली तरी ते आपल्या समाजातील लोकांना, आपल्या कुटुंबातील लोकांना किंवा आपल्या मित्रमंडळींना कधीही विसरत नाही आणि ते आपल्या सोबतच त्यांना घेऊन जात असतात. त्यांना नेहमी लोकांमध्ये राहण्याची आवड असते. त्यांना लोक फार आवडत असतात. त्यांना कुठल्याही प्रकारची नवीन जबाबदारी घ्यायला कुंभ राशीच्या व्यक्तींना नेहमी आवडतं. म्हणजेच काय, कामाच्या ठिकाणी असो किंवा कुठल्याही मित्रमंडळींमध्ये असो किंवा घरामध्ये असो, की त्यांना जर एखादी जबाबदारी दिली, की ते हसत-हसत त्या जबाबदारी स्वीकारतात आणि त्या जबाबदारीमध्ये यश सुद्धा त्यांना मिळते. का? कारण कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या खूप मेहनती असतात, कष्टाळू असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींसारखं दुसरं कोणीही कष्टाळूपणा काम करत नाही. त्याचप्रमाणे बघा, की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या यशस्वी होण्यासाठी तन मन लावून आपलं काम करत असतात आणि त्या
त्या कामामध्ये यशस्वी नक्कीच होतात. म्हणजेच काय, त्यांना यशस्वी होण्यासाठी ते फार प्रयत्न करत असतात, कष्टाळू असतात. त्याचप्रमाणे बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींना इतर लोकांची मदत करायला फार आवडते. म्हणजेच काय, जर एखादी व्यक्ती कुंभ राशीच्या व्यक्तींकडे मदत मागायला आली, तर त्या मदत करण्यात अग्रेसर असतात. म्हणजेच काय की दुसऱ्या व्यक्तीला मदत करणे हा सुद्धा त्यांची ताकद आहे. आणि जरी त्या दुसऱ्या व्यक्तीने कुंभ राशीच्या व्यक्तींना नावं ठेवली किंवा जर मदत घेतल्यानंतर त्याचं त्या करूनही सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींना ते नावं ठेवत असतील, तरी सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या नाराज न होता बाकीच्या इतर व्यक्तींना त्या मदत करत असतात. म्हणजे ही सुद्धा ताकद कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये आहे, की ते आपली इतर लोकांना मदत करत असतात. त्याचप्रमाणे बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींची अजून एक ताकद आहे, की ते समाजात उठून दिसतात. म्हणजेच काय, कुठलाही समाज असो, गर्दीत त्या उठून दिसत असतात. समजा 100 माणसांमध्ये जर कुंभ राशीच्या व्यक्ती उभ्या असतील, तर त्या वेगळ्याच असतात. आपल्या आपल्या जिद्दी जिद्दीच्या जिद्दीपणामुळे म्हणा, प्रामाणिकपणामुळे म्हणा किंवा कष्टाळू स्वभावामुळे कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या नेहमी गर्दीत उठून दिसत असतात. म्हणजे काय, यशस्वी होत असतात. त्यांना यशस्वी होण्यासाठी त्या जिद्दी असतात आणि यशस्वी होण्यासाठी ते फार कष्ट करत असतात. ही सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींची ताकद आहे. त्याचप्रमाणे बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या फार प्रामाणिक असतात. कुठलेही काम त्यांना दिले, कुठल्याही कामाची जबाबदारी जर त्यांच्यावर दिली, तर ते आपलं काम हे चोख आणि प्रामाणिकपणे करत असतात. त्या नेहमी आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्याला जे काम दिलंय त्या कामाच्या बाबतीत एकनिष्ठ असतात. त्या आपलं काम सोडून दुसरीकडे त्यांचं मन लागत नाही. जेव्हा आपलं काम पूर्ण होईल तेव्हाच ते सुटकेचा श्वास घेत असतात. म्हणजेच काय, की त्यांना आपलं काम फार प्रिय असतं आणि ते आपलं प्रामाणिकपणे करत असतात. ही कुंभ राशीची ताकद आहे. म्हणून मित्रांनो बघा, की कुंभ राशीच्या व्यक्तींना जरी 7.5 चालू असली, तरी कुंभ राशीच्या व्यक्तींनी हार मानायची नाहीये. कुठलंही काम जर त्यांचं होत नसेल, त्यांना अपयश येत असेल, तर त्यांनी आपल्या कर्मावर, आपल्या स्वतःवर आणि आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवून एखादं काम करायचं आहे. हरवून न जाता सतत प्रयत्न करत राहायचं आहे. आणि जर तुम्ही सतत प्रामाणिक प्रयत्न करत जर राहिले, तर यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आणि यश हे तुमच्यापासून लांब जाणार नाही. त्यामुळे थोडीशी वाट बघा, प्रामाणिक कष्ट करा आणि आपलं मेहनत करत राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही कुंभ राशीच्या व्यक्तीने नकारात्मक विचार करायचा नाही. त्यानंतर बघा, की आता आपण कुंभ राशीच्या व्यक्तीची ताकद बघितली. त्या मेहनती असतात, त्या कलागुणांनी संपूर्ण असतात. त्यांना प्रामाणिकपणा हे त्यांची ताकद आहे. त्याचप्रमाणे कष्ट करणे ही त्यांची ताकद आहे. मेहनत करणे ही त्यांची ताकद आहे. त्याचप्रमाणे बघा, की ह्या ताकदीच्या जोरावर कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या यशाचे शिखर गाठत असतात. परंतु बघा, जसं एक नाण्याला 2 बाजू असतात, त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या एका बाजूला जर ताकद असेल, तर दुसऱ्या बाजूला ही कमजोरी आहे आणि आपण कुंभ ते जी कमजोरी आहे ती सुद्धा बघितली पाहिजे. जर आपली नुसती ताकदच बघितली आणि आपल्यामध्ये काय कमजोरी आहे हे जर आपल्याला माहिती नसेल, तर आपण नक्कीच यश मिळवणार नाही. म्हणून आपण आपली ताकद काय हे बघण्याबरोबर आता आपण आपली कमजोरी सुद्धा बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, कुंभ राशीची व्यक्तीची पहिली आणि सगळ्यात मोठी ही कमजोरी आहे, की कुंभ राशीच्या व्यक्तींना राग हा लवकर येत असतो. बघा मित्रांनो, की कुंभ राशीच्या व्यक्ती ही आपली काम चोख करत असतात, प्रामाणिक असतात, परंतु त्यांना राग हा लवकर येत असतो आणि त्यांच्या ह्या रागामुळेच त्यांना कधी-कधी आपल्या कामामध्ये अपयश येत असतं. म्हणून मित्रांनो, की आपल्या रागावर नियंत्रण नक्की ठेवा. आपलं कुठलंही काम करत असताना क्रोधावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, जो रागाला जिंकतो तोच या जगात यशस्वी होत असतो. त्याच्यामुळे राग येऊ न देता आपले काम हे चोखपणे करत राहा. त्यानंतर बघा, की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या फार हट्टी असतात. आपली जर जोडीदार असेल किंवा आपले मैत्रिणी असतील, आपली बायको असेल किंवा नवरा असेल, त्याच्यासोबत त्या वागत असताना त्या फार हट्टी स्वभावाच्या असतात. त्यांना जर एखादी वस्तू पाहिजे असेल, तर त्यांना ती पाहिजेच असते. त्यामुळे तुम्ही हा हट्टीपणा सोडून एक व्यवस्थितपणे वागा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि तुम्ही अपयशी होणार नाही. कधी-कधी
त्यांच्या हट्टीपणामुळे त्यांना एखादं अपयश सुद्धा येत असतं. त्यांना ते कळत नाही. म्हणून तुम्ही हट्टीपणा हा हा ही एक सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींची कमजोरी आहे. त्यानंतर बघा की त्यानंतर बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या फार जिद्दी असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जिद्दी हा स्वभावामुळे त्यांना कधी-कधी आपला रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्यावर सुद्धा जावं लागतं. म्हणजेच काय आपला जर एक यशाचा एखादा मार्ग त्यांनी निवडला असेल, परंतु आपल्या जिद्दी स्वभावामुळे त्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने जातात आणि त्यामुळे त्यांना अपयशाची सामना करावा लागतो. म्हणजेच काय की त्यांच्या पदरीही अपयश येत असतं. म्हणून आपण आपला जिद्दी स्वभाव सुद्धा सोडायचा आहे. ही सुद्धा एक कुंभ राशीच्या व्यक्तींची कमजोरी आहे. त्यानंतर बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींची अजून एक कमजोरी म्हणजे त्यांना वाईट सवय लवकर लागत असतात. म्हणजेच काय की एखादी जर वाईट सवय असेल तर ती कुंभ राशीच्या व्यक्तींना लवकर लागते आणि त्या वाईट सवयीमुळे सुद्धा की कुंभ राशीच्या व्यक्तींना अपयश येऊ शकते. त्याचप्रमाणे बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती फार भावुक असतात. म्हणजेच काय जर आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि त्या व्यक्तीने परत आपल्यालाच नावं ठेवली, तर त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या खचून जातात आणि भावनिक भावनिक होऊन बसतात. त्यामुळे त्या लवकरच निगेटिव्ह होऊन बसतात. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी असं न करता आपण जर एखाद्याला मदत केली, तर त्यांनीही आपल्याला मदत केली पाहिजे किंवा त्यांनी आपलं काहीतरी चांगलं केलं पाहिजे. हे तुम्ही सोडून द्या. तुम्हाला या जगात यश नक्कीच मिळेल आणि तुम्हाला दुःख वाटणार नाही. तुम्ही फार मदत करत असता, लोकांचं चांगलं करत असतात, परंतु लोकं तुमचं चांगलं करत नाही. त्यामुळे तुम्हाला फार दुःख होते. तर ते दुःख तुम्ही घेऊन बसू नका. तुमचे कर्म चांगले आहेत म्हणून तुम्ही इतर लोकांना मदत करत असतात. तर त्या लोकांनी तुम्हाला मदत नाही केली तरी तुम्ही दुःखी होऊ नका. दुसऱ्या लोकांना मदत करा. समाजात चांगलं काम करा. आणि तुम्ही दुःखी होता, तुम्ही भावनिक असतात, ही सुद्धा तुमची एक कमजोरी आहे. कुठलाही निर्णय तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. तुम्ही त्याचा विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही नक्कीच जीवनात, ह्या समाजात नक्कीच यशस्वी नक्कीच व्हाल. त्यानंतर बघा मित्रांनो, की तुम्हाला आता सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असताना तुम्हाला थोडासा त्रासही होत असेल. तर मित्रांनो बघा, की मी तुम्हाला आता 7.5 वर थोडेसे उपाय सांगणार आहे. त्या उपायाने तुम्हाला 7.5 ही कमी जरी होणार नसली तरी तुम्हाला लढण्याची ताकद तुम्हाला या 7.5 मिळणार आहे. म्हणजेच काय, की बघा मित्रांनो, की तुम्हाला एक आशेचा किरण प्रत्येकाला पाहिजे असतो. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचं असतं. त्यातले मी तुम्हाला काही उपाय आता सांगणार आहे. त्यातला पहिला उपाय बघा मित्रांनो, की भगवान शंकराची उपासना तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, की तुम्ही जर बघा, की भगवान शंकर हे शनी महाराजांचे आराध्य आहेत आणि जर तुम्ही बघा मित्रांनो, की भगवान शंकराची जर उपासना केली तर शनी महाराज तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील आणि तुमची 7.5चं ते त्रास आहे तो तुमचा नक्कीच कमी होईल. त्यानंतर बघा, की तुम्हाला शनी चालीसा वाचायची आहे. दर शनिवारी तुम्हाला शनी मंदिरात जाऊन शनीची चालीसा वाचायची आहे. जर जर तुम्ही हे केले तर तुम्हाला नक्कीच 7.5चा त्रास हा कमी होणार आहे. त्यानंतर बघा, की रोज जर तुम्ही जेवण करत असताना तुमच्या जेवणातला थोडासा घास हा गाईला अर्पण करायचा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यानंतर बघा, की दर शनिवारी तुम्हाला जे कमजोर लोकं असतात, ज्यांना गरीब लोकं असतात, त्यांना एखादी गरजेची वस्तू तुम्हाला दान करायची आहे किंवा त्यांना अन्नधान्य दान करायचं आहे किंवा त्यांना जी वस्तू हवी असेल, ती वस्तू नसेल, अशा व्यक्तींना जर तुम्ही एखादी वस्तू दान केली, ते सुद्धा तुम्हाला 7.5 वर चांगला उपाय ठरू शकतो. त्यानंतर बघा, की तुम्हाला हनुमान चालीसाचे दर शनिवारी वाचन करायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला जर हनुमान चालीसा रोज वाचायला जमत नसेल, तर त्यांनी दर शनिवारी हनुमानाच्या किंवा म्हणजेच बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. त्यानंतर बघा, की तुम्हाला आपले कर्म चांगले ठेवायचे आहे. जर तुम्ही कर्म चांगले ठेवले, तर तुम्हाला ईश्वर नक्कीच फळ देणार आहे. मित्रांनो बघा, की जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.